सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे आनंदाचा अमुचा गावो. संस्कृत सुभाषित आहे, अपि राज्यादपि स्वर्गादपि दोरपि माधवात अपि कांता समासंगा नैराश्यम परमम सुखम. म्हणजे राज्य स्वर्ग चंद्र मंडल विष्णू तथा सुंदर कांता समागम यापासूनही कालत्रयी सुख ना भेटे ते परम सुख. आशा मुक्त योगी असी सहज भेटे. राज्य स्वर्ग चंद्र मंडल विष्णू सहवास सुंदर कांता समागम यापासूनही कालत्रयी सुख ना भेटे ते परम सुख. आशा मुक्त योगी असी सहज भेटे. म्हणजे जो माणूस जो योगी आशेपासून मुक्त आहे, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही तऱ्हेची विषय वासना आशा नाही, अशा योग्याला जे सुख भेटतं ते सुख, एखाद्याला राज्य भेटलं, स्वर्ग भेटला, चंद्रमंडलाची प्राप्ती झाली, प्रत्यक्ष विष्णूचा सहवास मिळाला किंवा सुंदर कांतेचा समागम मिळाला, म्हणून राज्य स्वर्ग चंद्रमंडल विष्णू सहवास आणि सुंदर कांता समागम यापासूनही कालत्रयी म्हणजे तिन्ही काळात जे सुख मिळत नाही इतकं मोठं सुख, परम सुख आशामुक्त आशेपासून दूर असलेला योगी याला मिळतं. म्हणजे सारांश एवढंच आहे, जो आशारूपी बंधनातून मोकळा झाला त्याच्या परमसुखाची तुलना राज्य सुखाशी नाही, स्वर्ग सुखाशी नाही, चंद्रमंडल प्राप्तीच्या सुखाशी नाही, विष्णू सहवास सुखाशी नाही किंवा सुंदर कांता समागमातून मिळणाऱ्या सुखाशी नाही. या साऱ्या सुखाहून सर्वश्रेष्ठ सुख आहे ते आशामुक्त योगी याचं, आशेपासून दूर राहिलेल्या योगी ज्ञानी संत माणसांचं सुख, ज्याला कालत्रयात दुसरी तोड नाही. तर आता हे आपण योग्याचं किंवा आनंदी माणसा किंवा आशामुक्त जो योगी असतो त्याचं सुखाचं हे सुभाषित पाहिलं. म्हणजेच आशामुक्त म्हणजेच आशांती शृंखलांपासून जो मुक्त आहे अशा मनोविजयी योग्याला ज्या परमसुखाची प्राप्ती होते ते सुख स्वर्ग सुखापेक्षाही पलीकडचे, चंद्रमंडल प्राप्तीच्याही पलीकडचे, विष्णू सहवास सुखाच्याही पलीकडचे किंवा सुंदर कांता समागम सुंदर स्त्रीच्या समागमापासून मिळणाऱ्या सुखाच्या प्राप्तीपासूनही पलीकडचे अति अद्भुत आहे आणि वरच्या दर्जाचे श्रेष्ठ असे आहे. म्हणजे वर्तमान भूत किंवा भविष्य काळात जो मुक्त असतो, जो आशयापासून मुक्त असतो, जो आशा विषय सुखांपासून जो स्वतंत्र असतो, त्याच्या सुखाची तुलना वर्तमान भूत भविष्य काळातील कोणत्याही इतर माणसाच्या कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाही. आणि अशा अर्थी अशा मुक्त माणसाचे सुख जे असते ते आपल्याला मेघवृष्टीमध्ये आनंदाचा अमुचा गाव या काव्यात पान 179 आणि 180 वर पाहायला मिळेल. आणि हेच काव्य आत्मोपनिषद मध्ये पान 88 89 वर आहे. काव्याचं शीर्षक आहे आनंदाचा अमुचा गाव, असं या काव्याचं शीर्षक आहे. आता एकदा काव्य सरळ वाचतो, मग अर्थ सांगतो आणि पुन्हा शेवटी पुन्हा एकदा ते नीट वाचतो आणि हे निरूपण संपन्न करतो. बघा, ऐका. आनंदाचा अमुचा गाव, आनंदाचा अमुचा भाव, एकानंद अमुचा देव, नावा पुरता तो केशव, आर्तभावी भक्ती धुंद, आम्ही संत भजनी दंग, येता केशवाचे पायी, आता दुरी जाणे नाही, प्रति एक पाहू, दुजा भाव सांडून राहू, लागू गळा प्रति एकी, चिर सुखा सदा भरती, लिलेत अनेक दिसू, मुळी परी एकची असू, अलंकारी भिन्न भासू, सुवर्णात एकची असू, किरणात भिन्न भासू,
आदित्यात एकची असू दिसण्या जरी अनेक अद्वैती परी एक ज्ञाना तुका नामा चोखा ज्ञाना तुका नामा चोखा बैना जना मुक्ता एका ज्ञानदेव पाऊलात संत पाऊले अनेक एक देव नामी दंग संत पाय भजनी धुंद एक देवी सुख वार्ता नारायण पुरवी वार्ता. तर आनंदाचा मुचा गाव आनंदाचा मुचा भाव हे सर्व संत महंत आहेत ते आशेपासून मुक्त आहेत. त्यांच्या मनामध्ये आशेला जागाच नाही, इच्छेला जागाच नाही, असे निरीच्छ आशामुक्त आशारूपी शृंखलातून आशारूपी बेडीतून जे सदोदित मुक्त आहेत त्यांना सातत्याने एका अद्भुत आनंदाची प्राप्ती होत असते. आणि हे संत म्हणतात आनंदाचा अमुचा गाव आनंदाचा अमुचा भाव एकानंदामुचा देव नावापुरता तो केशव. त्या संतांचा गाव म्हणजे जिथे वस्ती करतात ते गाव त्याचं नाव आनंद. या संतांचा भाव आनंदाचा आणि यांचा देव सुद्धा एक आणि एक आनंद म्हणजे आनंद हाच यांचा देव आहे. आणि या आनंद रूपी देवाला त्यांनी नावापुरता तो केशव म्हटलेला आहे. मे केशव असो विष्णू असो ही नावापुरती नावं आहेत. हे जे संत महंत आहेत ते आशेतून मुक्त असल्यामुळे मोहपाशाच्या बेडीपासून ते मुक्त असल्यामुळे ते सहजानंद प्राप्त असणारे असे लोक आहेत. आणि या आशारूपी बेडीतून शृंखलेतून मोकळ असल्यामुळे त्यांना जो सहजानंद मिळतो त्या सहजानंदालाच त्यांनी केशव विष्णू असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे जो आशारूपी बेडीपासून मुक्त असतो त्याला सगळीकडे आनंदाची प्राप्ती होते आणि सर्व व्याप्त आनंद म्हणजेच विष्णू व्यापलेला अशा अर्थी विष्णू केशव ही सहज आनंद प्राप्ती ज्या संतांना होते त्याने आपल्या त्या आनंदाला केशव इतकं नाव ठेवलेलं आहे. बाकी आहे तो सर्व आनंदच आहे. आणि हा आनंद केवळ आणि केवळ आशारूपी बेडीपासून मुक्त असल्यामुळे कोणत्याही मोह आशेच्या मायेच्या बेडीत न अडकल्यामुळे त्यांना सहजासहजी प्राप्त झाला आहे. म्हणून आनंदाचा मुचा गाव आनंदाचा मुचा भाव एकानंदामुचा देव नावापुरता तो केशव. संत म्हणतात आमचा गाव आनंदाचा आमचा भाव आनंदाचा आम्हाला जो आमचा जो देव आहे तो एकानंद आनंद आणि आनंद हाच आमचा देव. म्हणून आमचा देव एक आनंद म्हणजे आनंद हाच एकमेव आमचा देव आहे. आणि या एकानंदाला त्यांनी नाव द्यायचंच झालं म्हणून नावापुरता तो केशव म्हणून त्याला केशव विष्णू ही नावापुरती दिलेली नावे आहेत. पुढे आर्त भावे भक्ती धुंद आम्ही संत भजनी दंग येता केशवाचे पायी आता दुरी जाणे नाही. हा केशव म्हणजे त्यांच्या हृदयातील सहज आनंद. तो त्यांना का मिळतो कारण त्यांच्यामध्ये अद्वय भाव आहे. या विश्वात एक आणि एकमेव ब्रह्मचेतनाच आहे. आणि ती एकमेव ब्रह्मचेतना अनेकामध्ये जरी प्रकाशित झाली असली तरी अनेकामधील चैतन्याचा आनंदाचा भाव एकच आहे. म्हणून अनेकात असून सुद्धा जो एक आणि एकमेव आहे असा अद्वैत विलास म्हणजे एकाच चैतन्याचा विलास म्हणजे रूप अनेक असली तरी चैतन्य एकच आहे. अशा अर्थी अद्वैत विलास जाणणारे जे संत आहेत ते स्वाभाविकपणे त्या अद्वैत विलास म्हणजे एकमेव द्वितीयम नास्ती अशा ब्रह्मचैतन्याच्या विलासामध्ये क्रीडेमध्ये सहजधुंद झालेले आहेत. आणि त्या एकानंदाच्या एकमेव आनंदाच्या एकमेव द्वितीय चैतन्यानंदाच्या भक्तीमध्ये ते भावधुंद झालेले आहेत. आणि असे ते भावधुंद संत म्हणतात आर्त भावे भक्ती धुंद आम्ही संत भजनी धुंद. आर्त भावाने आम्ही या ब्रह्मचेतनेच्या एकच असलेल्या परंतु विविधतेत नटलेल्या
क्रीडारूपी खेळामध्ये आम्ही आर्त भावाने त्या क्रीडेत तसेच धुंद झाले आहोत. आणि आमची नावं जरी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव अशी वेगवेगळी असली तरी संत म्हणून, सज्जन म्हणून, केवळ आनंदाचा देव मानणारे एकानंद भक्त म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने एकच आहोत. तर असे आर्त भावाने या चैतन्याच्या भक्तीमध्ये धुंद झालेले असे आम्ही संत भजनामध्ये, चैतन्याच्या भजनामध्ये दंग आहोत. आणि या एकानंदालाच आम्ही केशव म्हणतो. आणि एकदा का या एकानंद केशवाच्या, विष्णूच्या पायाशी आम्ही आलो की आता दुरी जाणे नाही, की तिथून आम्ही दूर जाणार नाही. कारण आमचं अस्तित्वच त्या आनंद रसामध्ये नष्ट झालेलं आहे. पुढे ते म्हणतात, प्रति एक एक पाहू तुझ्या भाव सांडून राहू, लागू गळा प्रति एका चिरसुखा. हा, प्रति एक एक पाहू तुझ्या भाव सांडून राहू, लागू गळा प्रति एकी चिरसुखा सदावर्ती. प्रति एक एक वाहू, प्रत्येकामध्ये एक आणि एकच चैतन्याचा आनंद आम्हाला दिसतो. त्यामुळे जरी दिसायला आम्ही अनेक असलो तरी आमच्यामध्ये दुजाभाव द्वैत नाही. प्रति एक एक पाहू दुजा भाव सांडून राहू, लागू गळा प्रति एकी स्थिर सुखा सदावर्ती. आम्ही संत एकमेकांना भेटलो की एकमेकांची गळाभेट घेतो आणि त्यामुळे या हृदयातील आनंद त्या हृदयात सहजपणे अनुभवता येतो. आणि या आनंदाचा अनुभव घेत आम्ही कायम जगतो. म्हणून चिरसुखा सदावर्ती, म्हणून आमचा आनंद चिरसुखदायी आहे, सातत्याने आम्हाला सुख देणार आहे. आणि आमच्या आनंदाला सदोदित भरतीच आहे, त्याला कधी ओहट नाही. लिलेत अनेक दिसू, मुळी परी एकची असू, अलंकारी भिन्न भासू, सुवर्णात एकची असू. लीला खेळ म्हणून आम्ही अनेक नावाचे संत दिसलो तरी मुळामध्ये तत्वता आम्ही एकच, म्हणजे आम्ही आनंदच आहोत. म्हणजे एकच चैतन्य आनंद. ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव, जना, मुक्ता या वेगवेगळ्या रूपात व्यक्त झाला असला तरी ही केवळ लीला आहे, ही केवळ चैतन्याची खेळी आहे. लिलेत अनेक दिसू, मुळी परी एकची असू, अलंकारी भिन्न भासू, सुवर्णात एकची असू. अलंकारात जरी अलंकार म्हणून भिन्नत्व असलं तरी मूळ सुवर्ण एकच असतं. तसं लीलेमध्ये खेळताना आम्ही जरी भिन्न दिसलो तरी त्या लीलेच्या मुळाशी असलेलं चैतन्य, हाच जो आमचा चैतन्य आनंद, एक आनंद रूपी देव आहे, तो मात्र एकच आहे. म्हणजे चैतन्य रूपी क्रीडेत आम्ही अनेक असलो तरी चैतन्याचा देव, चैतन्य आनंद केशव म्हणून आम्ही एकच आहोत. जसं दागिने अनेक दिसले तरी सुवर्ण म्हणून एकच असतं. पुढे किरणात भिन्न भासू, आदित्यात एकची असू, दिसण्या जरी अनेक, अद्वैती परी एक. आम्ही दिसायला जरी अनेक असलो तरी किरणे, सूर्याची किरणे जशी भिन्न दिसतात परंतु सूर्य म्हणून एकच असतो, तशी चैतन्याची किरणे म्हणून आम्ही संत अनेक दिसलो तरी अद्वैती, म्हणजे ज्यांच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव नाही. खरं सांगायचं म्हणजे तत्वता जे एकच आहेत अशा अद्वैतामध्ये, अद्वय भावामध्ये आम्ही एकच आहोत. जरी दिसायला अनेक दिसलो तरी, जशी सूर्याची किरणे अनेक दिसली तरी आदित्य म्हणून एकच आहे, तसे चैतन्याचे देह अनेक दिसले तरी परमानंद म्हणून, अद्वय आनंद म्हणून एकच आहे. पुढे ज्ञाना तुका नामा चोखा, बहिणा जना मुक्ता एका, ज्ञानदेव पाऊलात संत पाऊले अनेक. ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, नामदेव आहेत, चोखोबा आहेत, बहिणाबाई आहे, जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे आणि एकनाथ आहे. म्हणून ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, चोखोबा, बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताई आणि एकनाथ असे जरी अनेकानेक संत दिसले तरी ज्ञानदेव पाऊलात संत पाऊले अनेक. म्हणजे ज्ञानदेव असो, तुकाराम असो, नामदेव असो, चोखा असो, बहिणा असो, जनाबाई असो, मुक्ताबाई असो, एकनाथ असो, हे दिसायला अनेक संत असले तरी ज्ञानदेव पाऊलात, ज्ञान रूपाने जेव्हा ते पावले टाकतात
तेव्हा ज्ञानदेव तुकाराम नामदेव चोखाबाई बहिणा जना मुक्ता ऐका हे जेव्हा ज्ञानपूर्ण आनंद आपण आहोत हे जाणतात, तेव्हा ज्ञानरूपी पाऊलामध्ये बघायला गेलं तर ज्ञानरूपी पाऊल म्हणजे सर्वत्र पसरलेला आनंद एकमेव आहे. आणि हा चैतन्य आनंद हाच आमचा एकानंद आहे, ज्याला आम्ही नावापुरते केशव म्हणतो, विठ्ठल म्हणतो, विष्णू म्हणतो, तो इथून तिथून एकच आहे. हे ज्ञान झालेल्या ज्ञानदेवाना, तुकारामाना, नामदेवाना, चोखोबाना, बहिणाबाईला, जनाबाईला, मुक्ताबाईला देह म्हणून त्यांची पावले अनेक दिसत असली तरी ज्ञानानंद म्हणून ते एकाच पाऊलात अनेक संत पावले टाकत टाकत त्या ज्ञानानंदाची, चैतन्यानंदाची अनुभूती घेत आहेत. पुढे एक देव नामी धंग संत पाय भजनी दंग. आम्ही संत आणि आमचे संत पाय, आमच्या संतांची पावले ही केवळ आणि केवळ एका चैतन्यानंदाचं नाव घेता घेता, ज्याला आम्ही नावापुरता केशव म्हणतो, तर आमचा देव जो आहे तो खऱ्या अर्थाने एक देव आहे, म्हणजे चैतन्य आणि त्याचा आनंद हाच आमचा देव आहे. आणि हा चैतन्य आणि आनंद आम्हा सर्व संतांच्या अंगात किरणासारखा आहे. आणि सूर्य एक, किरण अनेक, तशा पद्धतीने चैतन्य एक, किरण अनेक, तशा पद्धतीने एकानंद केशव एक आणि संत अनेक असे आम्ही जरी दिसलो तरी आम्ही एक देव नामी दंग संत पाय भजनी धुंद. चैतन्य रूपी देवाचे अनेकानेक प्रतिनिधी म्हणून आम्ही अनेकानेक संत दिसलो तरी आम्ही केवळ आणि केवळ एकाच देवाच्या नामामध्ये दंग झालेलो आहे. आणि तो एक देव म्हणजे अद्वयचित विलास, एकाच चैतन्याचा विलास खेळी क्रीडा म्हणून आम्ही अनेक दिसलो तरी आमची सर्व पावले त्या एकाच देवाच्या प्रती म्हणजे चैतन्य रूपी आनंदाप्रती किंवा ब्रह्मचेतना रूपी आनंदाप्रती आमची पावलं धुंद होऊन त्या केशवाचं, त्या एक देवाचं नाव आम्ही घेत घेत आमचे संत पाय त्या एक देवाच्या भजनीमध्ये नाचत नाचत आम्ही सर्वांगाने धुंद होऊन त्या एक देव केशवाचं किंवा त्या ब्रह्मचेतनेच सतत कौतुक करत असतो. आणि त्या कारणाने ब्रह्मचेतनेचा आनंद सतत अनुभवणारे आम्ही एक देवी सुख वार्ता नारायण पूर्वी वार्ता. आम्ही एकाच देवाच्या सुखाची वार्ता म्हणजे आम्ही ब्रह्मचैतन्य रूपी देवाच्या सुखाची वार्ता किंवा बातमी नारायण मुखातून म्हणजे हा जो आपल्या समोर बोलत आहे त्याच्या नारायण मुखातून एक देव चैतन्याची सुखवार्ता आम्ही काव्य रूपाने तुमच्यापर्यंत पसरवीत आहोत. तर अशा अर्थी आनंदाचा आमुचा गाव, आनंदाचा आमुचा भाव हे काव्य परत एकदा म्हणतो आणि हे निरूपण इथेच थांबवतो. नीट ऐका. आनंदाचा आमुचा गाव, आनंदाचा आमुचा भाव, एकानंद आमुचा देव, नावापुरता तो केशव, आर्तभावे भक्ती धुंद, आम्ही संत भजनी दंग, येता केशवाचे पायी, आता दुरी जाणे नाही, प्रति एकी एक पाहू, दुजा भाव सांडून राहू, लागू गळा प्रति एकी, चिर सुखा सदा भरती, लिलेत अनेक दिसू, मुळी परी एकची असू, अलंकार भिन्न भासू, सुवर्णात एकची असू, किरणात भिन्न भासू, आदित्यात एकची असू, दिसण्या जरी अनेक, अद्वैती परी एक, ज्ञाना तुका नामा चोखा, बहिणा जना मुक्ता एका, ज्ञानदेव पाऊलात संत पाऊले अनेक, एक देव नामी दंग संत पाय भजनी धुंद, एक देवी सुख वार्ता
नारायण पुरवी वार्ता. म्हणजे एकच चैतन्यानंद आमचा देव आहे आणि त्या चैतन्यानंदामध्ये आम्ही धुंद फुंद असल्यामुळे आम्ही आशेपासून पूर्णपणे मुक्त आहोत. आणि आम्ही आशामुक्त हे जे आम्ही संत आहोत त्यांच्या सुखाला सातत्याने चिर भरती येत असते. त्यांच्या सुखाची सातत्याने वाढ वाढ आणि वाढच होत असते. आणि अशा आमच्या संत सुखाची तुलना इतर कुठल्याच सुखावर होत नाही. कारण आम्ही आशामुक्त आणि केवळ चैतन्य आणि त्याचा आनंद हाच देव एक आनंद म्हणजे चैतन्याचा आनंद हाच आमचा देव, हाच आमचा एकमेव द्वितीय देव ज्याला आम्ही एकदेव म्हणतो. आणि अन्यथा त्याला कोण केशव विष्णू म्हणत असले तरी आमचा एकानंद म्हणजे चैतन्य आणि त्याचा आनंद हाच मुळी आम्हा सर्वांमध्ये एकत्वाने दाटून राहिला असला तरी भिन्न दिसून सुद्धा एकानंदाचे ध्यान करणारे आम्ही की आम्हाला अन्य कोणतीच आशा नाही, इच्छा नाही. आणि या एकानंदाच्या भक्तीमध्ये धुंद असलेले आम्ही आमच्या आनंदाला सतत भरती 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 असते. आमच्या आनंदाला कधीही उणीव नसते, त्यामध्ये कधीही कोणती खोट नसते. आणि म्हणून आमच्या आनंदाची तुलना वर संस्कृत सुभाषितात सांगितल्याप्रमाणे राज्य सुख, स्वर्ग सुख, चंद्रमंडल सुख, विष्णुलोक सुख किंवा सुंदर कांतेच्या समागमाचं सुख याच्या कितीतरी श्रेष्ठ आणि त्रिकालात कुणालाही कधीही प्राप्त न होणारे असे आमचे हे चैतन्यानंद सुख आहे. आणि त्या कारणाने आम्ही हे आशामुक्त संत म्हणत आहोत. त्यांचा आनंद इतर कोणत्याही आनंदावर तुलना करता येणार नाही. खर तर आमचा गावच, आमची वस्तीच मुळी इथे आहे. तो गावच चिदानंद सच्चिदानंद सच्चिदानंद सुखाचा आहे. म्हणून आनंदाचा आमचा गाव या निरूपणाद्वारे आशामुक्त असलेल्या माणसाच्या आनंदाची तुलना इतर कोणत्याही सुखावर होऊ शकत नाही हे आपण या आजच्या निरूपणातून पाहिलं. आणि त्या दृष्टीने मेघवृष्टीमधील आनंदाचा आमचा गाव पान 179 आणि 180 वर आलेलं आणि तेच काव्य आत्मोपनिषदामध्ये पान 88 89 वर आहे. आणि विशेष म्हणजे आनंदाचा आमचा गाव हे काव्य 25/10/2004 म्हणजे सुमारे 22 वर्ष आधी आलेलं आहे. म्हणजे 22 वर्ष आधी या अप्रतिम आनंदाची अनुभूती या किंचित नारायणाला त्या चैतन्यानंदाने, त्या एकानंदाने, त्या एकदेव केशवाने दिलेली आहे. तसाच आनंद आपणा सर्वांना मिळो अशी ईशजरणी प्रार्थना करतो. आणि आपलंही सुख सदोदित भरतीच असू दे, आपल्या सुखाला कधीही ओहोटी लागू नये अशी त्या एकानंद केशवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं हे निरूपण आनंदाचा मुचा गाव येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.